नमस्कार. सा निकला रंग, मी लीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपली बुद्धी शेवटपर्यंत, आपला जो मेंदू आहे हा शेवटपर्यंत जर तुम्हाला तल्लख ठेवायचा असेल, विस्मरण होऊ नये असं वाटत असेल, तर ह्या 3 गोष्टी नक्की करा. शेवटपर्यंत तुमचा मेंदू तसाच तल्लख राहील. साठी सुद्धा सांगते की आत्तापासून हे सगळे प्रकार करा. हे सगळे मी जे उपाय सांगितले ते नक्की करा. विद्यार्थी असेल त्यांनी पण करा, की ज्यांनी अभ्यास केलेला आहे तो लक्षात राहतो. तरुण पिढीचं सुद्धा, की तुम्हाला खूप स्ट्रेस आहे, तर हा स्ट्रेस ह्या सगळ्यांनी जातो आणि तुमचं मेंदू हा तल्लख राहतो. कामामध्ये तुम्ही तत्पर राहाल आणि तुमचं जे प्रेझेंटेशन आहे हे खूप छान करू शकाल. आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तुमचं वारंवार जे विस्मरण होतं, आपण बोलतो की नाही ती नाही का तो नाही का ते असं म्हणजे आठवत नाही, तर ह्यासाठी तुमचा मेंदू शेवटपर्यंत तल्लख राहायचा असेल तर तुम्ही अगदी 10 मिनटं काढा, खूप लागत नाही. तर हा जे मी सांगते तेवढे उपाय नक्की करा. 3च प्रकार शिकवते आहे. पहिले छान बघा आणि मग करा. हां, तर आता तुम्ही ह्या पाठीचा कडा ताठ, जे तुम्हाला बसायचे खुर्चीत बसा, सुखासनात बसा. वज्रासन नाही येत असेल तरुण पिढीला येईल आहे, वज्रासनात बसा. पण ज्येष्ठ नागरिक आपल्या खुर्चीवर बसा किंवा मांडी घालून सुखासनात बसा. पाठीचा कडा ताठ ठेवा आणि आपल्याला खूप श्वास घ्यायचा आहे. आतमध्ये आपला श्वास, आपलं शरीर भरून घ्यायचं आहे. तर नाकाने आपलं थोडंसं असंच होतं, तेव्हा आपण फक्त 5 करणार आहोत. तेव्हा अगदी जिथे स्वच्छ शुद्ध हवा आहे, तुम्ही तिथे बसलेला आहात आणि तुम्ही तोंडाने आता श्वास घ्यायचा आपल्याला. हे पहा, लक्षात द्या. हां, हे पहा. आता बघा, तोंडाने मी श्वास घेते. थोडासा तोंडाचा असा चंबू करते. मी परत एकदा बघा. हां, मी तोंडाने श्वास घेतला. तोंडाने श्वास घेतल्यावर मी 10 असे मोजणार आणि नंतर श्वास परत तोंडानेच सोडणार आहे. म्हणजे पूर्ण आपलं शरीर जे आहे ते आधी श्वासाने भरून घ्यायचं आणि नंतर 10 मी काउंट करते तोपर्यंत रोखायचं आणि परत श्वास हा तोंडानेच बाहेर टाकायचा आहे. जेवढा आपण बाहेर जेवढा घेऊ तेवढा हा बाहेर गेलाच पाहिजे. श्वास बाहेर पडलाच पाहिजे. लक्ष देऊन ऐक बघा. हे पहा. आलं लक्षात? परत एकदा बघा. हां, आलं लक्षात? मी तोंडाने श्वास घेतला, 10 काउंट मोजले. बघा, तुम्हाला बोटाकडे लक्ष असेल तर 10 मोजले आणि तोंडानेच श्वास सोडला. असं फक्त 5 वेळा करायचं आहे. बघा, तुम्हाला खूप लगेच इतकं तुम्हाला फ्रेश वाटेल आणि जे तुमचा स्ट्रेस आला असेल, जे काही तुम्हाला आतनं असं अनिजी जे होईल ते लगेच तुमचं कमी होईल. हां, अस्वस्थता म्हणतात की नाही आपल्याला, ती कमी होईल. हे असं 5 वेळाच करायचं, खूप वेळ करायचं नाही आहे. आता ह्याच्या पुढचा, याला अनुलोम विलोम म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, म्हणजे टी व्हीवर बघून वगैरे सगळ्यांना माहीत झालं आहे बाबा रामदेव यांनी. तर हे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. तर हे पहा, याच्यासाठी आपल्याला हे पहिले 2 बोटं बंद करा आणि सुरुवातीला घेताना मात्र डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आणि उजव्या बाजूने सोडायचा. नंतर उजव्या बाजूने घेऊन डाव्या बाजूने सोडायचं आहे. पण सुरुवात मात्र आपल्याला डाव्या बाजूनी करायचे. हे पहा, मी हे उजवी नाकपुडी बंद केलं.
असे आपल्याला हे 10 काउंट करायचे. पहिले आपण 5 करायचे, आता हे 10 करायचे. म्हणजे एकदा इकडे घ्यायचं सोडायचं, परत एकदा इकडून घेऊन इकडे सोडायचं, याला 1 काउंट म्हणतात. असे आपल्याला 10 करायचे. खूप वेळ जात नाही, त्यामुळे नक्की करा. याच्यानंतरचा जो आहे तो भ्रामरी प्राणायाम आहे, तो सुद्धा आपल्या मेंदूच्यासाठी अतिशय अगदी उपयुक्त आहे. तेव्हा तो पण नक्की करा. त्याने खूपच तुमच्या मेंदूला शांतता मिळेल, ओव्हर थिंकिंग थांबेल आहे, झोप शांत होईल आहे आणि तुमचं BP आहे ते पण कंट्रोलमध्ये राहील. याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. बघा, हे तुम्हाला दाखवते. हे बाहेर बोटं बंद, इथे कान बंद. मी घेतलेला श्वास सगळीकडे फिरवलाय, अशी कल्पना करा. बरोबर तो श्वास फिरत असतो आपल्या शरीरामध्ये. असं हे 3 वेळाच करायची. हे भ्रामरी प्राणायाम या ब्रेनच्या योगासाठी. तुम्ही पहिला जो होता तो 5 वेळा, दुसरा आहे अनुलोम विलोम तो 10 वेळा आणि भ्रामरी प्राणायाम हे फक्त 3 वेळा. या सगळ्याला 10 मिनिटं सुद्धा लागत नाही, तेव्हा नक्की करा. परत एकदा भ्रामरी प्राणायाम बघा. एकदम शांत हात आपले असे घर्षण करा आणि सबंध चेहऱ्याला, तुमच्या डोक्याला असे प्रेशर पॉईंट दाबा. तुमच्या मेंदूला खूप असं शांत रिलॅक्स वाटेल. हे नक्की करा. आणि हे जे मी आता प्रकार सांगितले आहेत आणि तुम्हाला अजून कुठले पाहिजे आहेत हे मला कॉमेंट्समध्ये लिहा. मी रेग्युलर करते. आत्मप्रौढी नाही आहे, हे आपल्या पूर्वजांनी दिलेलं देण आहे, ते मी करते. अगदी तुम्ही ते करा आणि छान राहा, छान दिसा. परत एकदा मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.